जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख। मी सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम व माढा लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची, शेतकऱ्यांची व माझ्या दीनदलितांची इच्छा असल्यामुळं मी माढा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला होता। परंतु त्याबाबत भाजपचे कर्तव्यदक्ष राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना व राज्याचे दुसरे कर्तव्यदक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांना समजल्यानंतर, तसेच आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख साहेबांना समजल्यानंतर त्यांनी विनंती केली। सकाळी आमचं फोनवरती बोलणं झालं, तिघांशीही बोलणं झालं की त्यांनी सांगितलं की भैया, सोलापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही कामाच्या बाबत आम्हाला हक्कानं काम सांगा, सार्वजनिक काम असो, वैयक्तिक काम असो, या बाबतीत आम्ही त्वरित हे प्रश्न तुमचे असेल ते मार्गी लावू। मी पण त्यांना बोललो, त्यांनी विनंती केली तुम्ही अर्ज काढा आणि आम्हाला पाठिंबा द्या। मग मी पण त्यांना बोललो की बाबा, माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या बऱ्याच सिंचन योजना रखडत पडलेल्या आहेत। सांगोल्याची टिंबू म्हैसाळ असो, करमाळ्याचं कुकडी दहेगाव योजना असो, मोहोळ तालुक्यातला शिना भोगावती जोडकाला असो, मोहोळ तालुक्यातल्या अष्टुपच्या सिंचनमध्ये हिवरे, वडाची वाडी, चिखली आणि यावली या गावाचा समावेश करावा, या मागणीसाठी माझा पाठपुरावा चालू आहे। तसेच पुन्हा शिनामाडाच्या वापड्यापर्यंत आलेल्या कामाच्या बाबतीत शिनामाडा सिंचन योजनेत खंडोबाची वाडी, दिवडी, नालबंदवाडी, गलंदवाडी व कोंबडवाडी या गावांचा समावेश व्हावा व FRPच्या बाबतीत काही कारखानदार FRPचं बिल पूर्ण पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करत नाही। FRPचा कायदा हा पायदळी तोडवला जातो, तर या बाबतीत तुम्ही शासनाने कठोर कायदा करावा, अशा विविध मागण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि चंद्रकांतदादा पाटलांच्या कानावरती घातल्यानंतर त्यांनी ते त्वरित मान्य केलं। आम्ही 100% ह्याचा पाठपुरावा करू आणि ह्याला आम्ही याची दखल घेण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासन दिल्यामुळं जाहीरपणे या माढा लोकसभेचे उमेदवार आदरणीय रणजितजी नाईक निंबाळकर व सोलापूर लोकसभेचे उमेदवार शिवाचार्य व सिद्धेश्वरजी महाराज यांना महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा आम्ही देऊन आज माझा मी अर्ज माघारी घेतलेला आहे। परंतु अर्ज माघारी घेण्याचा हेतू हा लोकहितासाठी व सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती आणण्यासाठी